का बे जगण्या बॅटगी घेऊन कुठं चालला रे? ते इथं मारवाड्याच्या वाडीत क्रिकेट खेळायला येऊ राहिले ते लेकरं सगळे. तिथं क्रिकेट खेळायला चाललो बा आम्ही. काऊन रे शाळा नाही कर तुही? हा शाळेत गेला नाही का? शाळेला सुट्टी घेतली 2-3 दिवस. ते दादा गेले ना आपले. दादा म्हणजे तुझी आबाजी का? अबे मोठे बा कधी कधी झालं रे? हा आम्हाला माहिती नाही पडलं का मोठे बा गेले ते? सांगा आता दादा म्हणजे माझ्या आबाजी समजतात का हे शांताराम काका? येले का माहितच नाही का टीव्ही पाहत नाहीत का हे? हो शांताराम काका, महाराष्ट्राचे लाडके दादा माहित नाही का तुम्हाला? हे आपले उपमुख्यमंत्री पवार साहेब. अजित दादा, त्यांचा अपघात नाही झाला का ते विमानाचा? त्याच्यानं मग 3 दिवस सगळं बंद आहे म्हणते ना. सांग आता, मला वाटतं याच्या आबाजी बद्दलच बोलते का हे? अबे जगण्यात मग त्याच्यानं ते 2-3 दिवस ते सरकारी कामं बंद आहे ना, शाळा थोडी बंद आहे. लेकरं तर म्हणून राहिले वा सगळं बंद आहे म्हणे, शाळेला बी सुट्टी आहे, सगळं आहे. तुमच्या लेकराला ना सुट्टीचं निमित्तच पाहिजे फक्त. हा बरोबर आहे, एक आता चांगलं व्यक्तिमत्व गेलं म्हणून ते सगळ्या महाराष्ट्राला दुःख झालेलं आहे. पण मग त्यासाठी का शाळा बंद ठेवतील का बे? कोणतेच लेकर शाळेत गेले नाही का रे मग? शाळा बंद बंद म्हणे ना, आणि उघडली तरी पण काही शिकवत नाही म्हणे. त्याच्यानं मग कोणतेच लेकर गेले नाही. ते मला वाटते सुयश ते आर्यन गेलता बस स्टँड वर जासाठी शाळेत. पण ते मग आता ऑटोवाले ते काका म्हणे किंवा दोनच लेकरासाठी न्यायला नाही पडत म्हणे, मग ते नाही गेले वाटते. सांगा आता कोणाचं काय आणि कोणाचं काय? आता कायची आता हे 2 दिवस तर जात नाहीत लेकर शाळेत. त्यात आता शनिवार रविवार आलाच मग पुढे. मला वाटते सोमवार शिवाय हे लेकर काही शाळेत जात नाही. बरं आहे ना, मला वाटते येले घेऊन जाऊ आपल्या वावरात. आपली रखवाली बी होऊन जाते. मस्त हरभऱ्याचं भाजी भाजू बा, हरभरा भाजू काहीतरी गोड बोलून न्या लागले येले. जगण्या मग आता 2-3 दिवस मस्त मजा आहे तुमची मग खेळाची. हो आता 2 दिवस लेकर जात नाही शाळेत, आणि मग आणखी शनिवार रविवार आहे आम्हाला सुट्टी. आता काय मग सोमवार जाता येते मग मस्त. आले का अशी शाळा पाळत नसते ना. पण जाऊ दे आता 2-3 दिवस जात नाही म्हणतो तर, पण सोमवारपासून जाता नक्की. पण मी काय म्हणतो, मग एक काम करणार रे, चला ना मग आपल्या वावरात चला ना, हरभरा गिरभरा भाजू ना मस्त. पण ते आता आम्ही खेळायला चाललो ना, खेळणं झालं की मग येईल ना वाटलं शेतकरी हरभरा भाजाले, नाही उद्या येईल. काय म्हणतो जगण्या, तू या सगळ्या लेकराला घेऊन तिकडच घे, तिकडच हरभरा भाजू मस्त हरभरा खायचा. आणि तिथं आपल्या ते एक वावर खाली झालेला आहे ना, तुरीचं वावर खाली झालेला आहे की नाही, त्यातच तुम्हाला खेळता येते क्रिकेट तिथं. दोन्ही काम होते ना, चला ना तिकडे मस्त. हो बघा मग जमते मस्त, तिथंच खेळता येते आम्हाला, तिथंच मग हरभरा भाजता येते. पण हे लेकर आले पाहिजे. चाल ना, मी सांगतो त्या लेकराले. चाल कुठे लेकर रोड आहे वाटते थांबलेले. चाल मग मी सांगतो त्याले. चल तर चला मग. बापा रे, चांगलीच मोठी टीम आहे याची तर. 7-8 जण आहेत मस्त. भूषणदा, हे शांताराम काका काय म्हणते पाय? ते म्हणते मस्त हरभरा भाजायला चला म्हणते त्याच्या वावराकडे, तिकडेच खेळा म्हणते. याच्या वावरात मग ते बॅट बॉल खेळता येईल का आपल्याला तिकडं? खेळता येते क्रिकेट तुम्हाला. कसं आहे माहिती का, ती एक वावर खाली झालेलं आहे आपलं. मस्त मोकळं वावर आहे, कुठे बॉल मारला तरी काय टेन्शन नाही तुम्हाला. आणि मस्त हरभरा आहे भेटते तुम्हाला, हरभरा भाजाचा मस्त हरभरा आहे खायचा तिथं. हो ते बरोबर आहे, काय हरकत नाही, येतो आम्ही. तिकडेच खेळता येईल आम्हाला. पण आम्हाला हरभरा भाजू दे जा, नाही तर मग आणखी तुम्ही हरभरा भाजायला नाही म्हणसाल. मी काले नाही म्हणतो म्हणा, मावारातला हरभरा आणखी पकलाच कुठं. कोणाच्या तरी वावरातला सांगता येते उपटाले. तरी पण आता एवढे सगळे जण जर गेले तर लय मोठा हरभरा काढतील ना, खरग्याच्या खरगे पाडतील दुसऱ्याच्या वावरात. मला वाटते या बारक्या चिरक्याला काही न्याल पडत नाही. येरी कसं आहे माहिती का, काय लागलं लुगलं तर आपल्यावर नाव याचं. काय म्हणतो भूषण, हरभरा खाणार रे तुम्ही. पोटभर किती खासाल तेवढा खा. तुम्हाला नाहीच म्हणणार नाही मी, किती भाजा तुम्ही हरभरा, त्याचं नाही टेन्शन. फक्त कसं आहे माहितीये का, या बारक्या चिरक्याला घेऊ नको. कसं आहे माहितीये का, वावरात कसं याची आई की कल्ला कराल रे. हो पण आता आमच्या टीम मध्ये लेकरं कमी पडतील ना मग. काय ते 1-2 मोठे लेकरं त्या पलीकडे पाड्यावरचे आणता येते. त्याचं न घेऊ, तुम्हाला खेळायला बी होते तिथं. पण हे बारक्याची याची आई आणखी कल्ला करत यायची ना भाऊ, आपल्याला उशीर लागायचा. आणि तिथं मग तिच्या आई मनाची एवढं दूर काल नेलो वावरात. हो गड्या तसं करतो ना मग. या डबल बॅटरी येऊ देत नाही. दत्त्या तू बी जा जर घरी. आले का भूषण, मला तर येऊ दे बे. मी आईली इकडून आणू ना, इकडून आणू मी आईले. पहिले का दत्त्या, मग आपल्याला तिकडे पुरा दिवस जाते ना. लय टाइम लागते, तू नको येऊ. काय होत ना, मी लातून तासोबत. शांताराम काका, मी येऊ का? जाऊ दे, उद्या लागलेले. नाही तर लय लेकर कमी असले तर मग लवकर वापस येतील ना. लेकराला जर खेळायला लेकर असले तर मग कसं गुत्ते तरी तिथं दिवसभर. बरं काय हरकत नाही, ये तू. पण आईली एकदा विचारून येतो. विचारतो ना मी आईले. आई काय म्हणते मला? शांताराम काका, आम्ही येऊ का इकडून आईले? तुम्ही कायले चिल्ले बाली येता म्हणा. एखादं डुकर आलं तर बसा लागल पंचायत व्हायची. मामाग घोर लागल. मी काय म्हणतो, बंगरेशी आणि वाकया, तुम्ही दोघं काय येऊ नका. कसं आहे माहिती का, तिकडे डुकरी तिकडे राहतील का, लहान लेकर तुम्हाला पहिलं नाही होत काही नाही. तुमच्यासाठी हरभरा आणतो ना आम्ही, एक परी घरीच आणतो हरभरा तुम्हाला भाजलेला. तुमच्या घरी आणून देतो आम्ही. काय हरकत नाही ना, हरभरा आणतो मी तुमच्यासाठी घरीच. जा तुम्ही आता घरी.
बरं तुम्ही सगळे जेवले का नाहीत लेकरो? मगाशी जेवलो. मग काही टेन्शन नाही. आता मस्त दिवसभर तिकडे हरभरा खायचा आणि तिकडेच राहायचं आपण दिवसभर. हा चला मस्त तिकडेच खेळता येईल. हा सगळं मी चटणी मीठ काय लागेल ते घेतो. वाटले शिकपडे काही बिस्किटचे पुढे घेतो तुमच्यासाठी. हा चला मग. हा पाणी घ्यायची गरजच नाही. पाणी आपलं तिथंच आहे, हिर आहे, सगळं आहे. हा चला मग. बरं चला मग. तुम्ही आता निघा इकून. हा तुम्हाला आपलं वावर तर माहितच आहे. हा मी इकून आता चटणी मीठ आणि ते बिस्किटचे पुढे काय लागेल ते सामान घेऊन येतो ना. बरं ठीक आहे या बा, नाही तर मग चाट देसाल. सांगा आता मीच तुम्हाला तयार केलं. हा एवढं उल्हासानी. हा तुम्हाला तुम्ही म्हणता की चाट डे चालले का? तेच म्हणतो चाट काय देऊ नका. हा चाट का दिली तुम्ही तर मग तुमच्या वावरातला हरभरा मग आम्ही मग भारीच्या भारी आणतो उपटून. उपटाना मला किती उपटता ते. हायच काय त्याला घाटे. पकलाच नाही ना आणखी. काही टेन्शन नाही. येतो म्हणजे येतो पोरो. हा जा तुम्ही पुढे जातोपर्यंत आलोच मी इकून. हा काय टेन्शन नका घेऊ ना. हरभरा भाजल्याशिवाय याच नाही घरी. हा हरभरा खायचा तुम्ही आणि घरी घेऊन या वाटलं शेकवरी. हा काय टेन्शन नका घेऊ. बरं ठीक आहे या मग तुम्ही लवकर. हा आम्ही जातो पुढं. दादा एक बिस्किटचा पुडा द्या बरं. बिस्किटचा पुडा कोणता, 10 वाला देऊ का? 10 वाला काय देता, 5 वाला द्या पार्लेजी. हा 5 वाला बस झाला. हा येरी मग जास्त बिस्किट खाल्ली की जेवत नाहीत ना लेकरं. मलाही वाटते. हा लेकरासाठी 5-5 वाले बिस्किटची पुडी घेऊन जाऊ पार्लेजी. हा 10-12 बिस्किट पुडी नेली की तर घे घाल. हा खात राहिले को किती खाता ते. 10-12 बिस्किटची पुडी घेऊन जाऊ आणि मला ते चटणी मीठ इथूनच घ्यावं. हा कुठं घरून आपलं बायकोले मागा. हा ते म्हणाला की काय नेता हो नसं हो. मग त्यापेक्षा इथूनच घेऊन जा. लेकराच्या हवाली करून दिलं की झालं. फक्त कसं आहे माहिती आहे का, कसंही करून आपल्याला त्या लेकराले दिवसभर आपल्या वावरात घुलवा लागते. हा म्हणजे आपली रखवाली होऊन जाते. हा जाय ना 5-50 रुपयाची बिस्किटचे पुढे जाईल आपले, दुसरं काय जाणार आहे. चला मग बिस्किटचे पुढे चटणी मीठ घेऊन लेकराच्या हवाली करून देता येते. पाहता येते पुढचं पुढे मग बरोबर आयडिया काढ लढवता येते काहीतरी. काय राजू शांतराम काका किती उशीर हो. हा चला ना लवकर पटकन. हा हरभरा गिरभरा भाजून खाऊन आम्हाला खेळायला भेटलं पाहिजे जरासं. अबे लेका तुमच्यासाठीच तर गेलतो मग. हे काय दुकानात गेलो, दुकानातून हे का बिस्किटचे पुढे आणले तुमच्यासाठी लेका. हा मस्त आपलं चटणी मीठ सगळं आणलं ना. घरून का चटणी मीठ आणणं सोपं आहे का? हा बायकोले बोलायला गेलं तर बायकोले खाता होती मग. काय नेता मीठ होऊन काय चटणी. हा लेकराला काय गरज आहे तुम्हाला तिकडे न्यायची असं तसं म्हणतील ना. मी लेका तुमच्यासाठी हे करू राहिलो तुम्ही हे करता. तसं नाही पण हरभरा खाऊन झाल्यावर मग आम्हाला जरासं खेळायला भेटलं पाहिजे ना. हा एवढं दूर जाऊन काय फायदा होईल का? खेळा ना तुम्ही. हा दिवसभर तिकडे राहिले तर काय फरक पडते. हा आरामात येत संध्याकाळी. आता का तुम्हाला शाळा नाही काही नाही. शाळेत जात नाही म्हणतं ना. मग काय टेन्शन घेता. नाही घरी तर येतच नाही आता आम्ही. हा भूक लागली की तिकडे हरभरा खायचा आणि तिकडेच खेळायचं. हा आम्ही संध्याकाळपर्यंत घरीच येत नाही ना. खा ना मला किती हरभरा खाता ते हागून लागलो. हा माझ्या कुठं नुकसान होणार आहे. काही टेन्शन नका घेऊ रे लेकरो तुम्ही. हा हे काय बिस्किटची पुढे आणले तुमच्यासाठी भूक लागली तर. हा काही टेन्शन नका घेऊ. हे घे हे थैली घे तुम्ही जाबर पुढे. हा मी मागून येतो जरा. कसं आहे माहिती आहे का ते माई म्हैस जरा बोंगाल्यासारखी करू राहिली. हा पटकन लेका दावा घेऊ तोडून जायची कुठं. हा मी जरा तिला पाहतो आणि नंतर येतो मी तुमच्या मागून. हा येतो तुम्ही जातोपर्यंत पुढे. म्हणजे तुम्ही मागून येतात काय? तुमच्यासोबत येऊन काय करू म्हणा. मावरातला हरभरा एक तर खाली आलेलं नाही. हा दुसऱ्याच्या वावरातला उपटायला सांगितलं मी. हा तर मावरची याचं ना. आता इथून घरून करता ते फोनवर मॅनेज काहीतरी. अरे मी पण तुमच्या मागेच येतो. हा जास्त उशीर नाही लागत मला. ते म्हैस जराशी हे करू राहिली म्हणून मी. नाही तर त्या मी काय राजा मी थांबलो असतो का तुमच्यासोबतच आलो असतो. हा त्या म्हशील मी फक्त बरोबर बांधून ठेवतो. हा सगळं झालं की मी येतो तुमच्या मागं. तुम्ही जात घरी तोपर्यंत. आगा दुसऱ्याच्या वावरात जावं लागते तुम्हाला. माझ्याच वावरात चालले ना. हा जा तिथं खोपडीजवळ जा. हा तिथं जा मस्त हरभरा गिरभरा भाजा तोपर्यंत मी आलोच लगे. बरं ठीक आहे ये जा मग लवकर तुम्ही. हा आणि अंगाला डबी आहे ना याच्यात. नाही तर मग तिथून वापस यायला लागला आम्हाला. आम्ही वापस यायचं कामच नाही ना तुम्हाला. अंगा डबी बी आहे आणि चटणी मीठ सगळंच आहे याच्यात. हा काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. हा जा हरभरा भाजा तोपर्यंत आलोच मी लगे. बरं ठीक आहे द्या मग ते थैली. जमला आता. हा हे जाऊ द्या लागल पुढे. हा हरभरा गिरभरा भाजू द्या लागल. कोणाच्या वावरात आणून भाजते ते. हा हरभरा भाजून झाला की मग जा लागेल आपल्याला मागून. सांगा आता हे पटन कुठे निघाली. हा बॅटा लगे थैल्या गेल्या घेऊन. काय रे भूषण जगण्या कुठे चालले रे? तिकडे शांताराम काकाच्या वावरात चाललो. शांताराम काकाच्या वावरात काय रे? हरभरा भाजाले. ते शांताराम काकाच म्हणे हरभरा भाजायला चाला म्हणे आपल्या वावरात. सांग आता शांताराम काका म्हटलं म्हणते त्याच्या वावरातला हरभरा भाजायला चाला. हा एक झाड तरी उपटू देते का म्हणे त्याच्या वावरातलं ते. अबे काही नका सांगू ना. हा खेळायला चालले का तुम्ही बॅटा गिटा घेऊन आणि मला सांगता की हरभरा भाजायला चाललो म्हणून. अरे नाही ना लारोदा. अरे खरंच चालू आम्ही. हा शांताराम काका हे काय सामान दिलं नाही बा थैली दे बा. हरभरा भाजायचं आम्हाला चटणी मीठ सगळं दिलं ना. बिस्किटचे पुढे दिले. हा चला म्हणे हरभरा भाजू म्हणे तिकडेच खेळायला चाला म्हणे. हा तिकडेच आम्ही म्हणजे हरभरा भाजायचा आहे आणि तिकडेच खेळायचं बी आहे. हा सूर्य पश्चिमेकडून कसा काय निघाला कडे? शांताराम काकानं स्वतः सामान दिलं म्हणते घेऊन बिस्किटचे पुढे दिले. हा काही सांगते का हे खोटं सांगू राहिले का खरं सांगू राहिले? याच्यासोबत जात लागल. हा पाहता येते आपल्याला काय नेमकं याचं काय आहे ते कुठे चालले ते समजतात ना.
काय सांगतो म्हणजे हरभरा भाजाचा आणि तिकडेच क्रिकेट खेळायचं आहे? मग आम्ही येतो ना तुमच्यासोबत. येऊ का भूषणदा? घे ना मग गेले बी. आपल्याला ती गडी कमी पडतात ना क्रिकेट खेळाले. हरभऱ्याचं काय आपल्याला 2-4 कवटे शिल्लक भाजता येते. काय हरकत नाही ना, चला ना मग. मग तर मस्तच आपण मग आपण खेळू मग दिवसभर तिकडं. चला मग कुठे शांताराम काकाच्या वरात जायचंय का? हो, शांताराम काकाच्या तिथं खोपडीजवळ. खोपडीजवळ जायचं तिथं आपण हरभरा गिरभरा भाजू आणि नंतर मग आपला इकडे तिथंच क्रिकेट खेळता येते साईडले. चला मग. शांताराम काका नाही आले का? येऊ राहिले ते बी. येतो म्हणे मागून येऊ राहिले. ते म्हशीले काय बांधतो म्हणे का काय म्हैस काय बोंगायली का काय त्याची. ते त्याला बांधून टाकतो म्हणे म्हशीले. खाल टाकलं की येतो म्हणे लगेच. अरे चला मग आपण तोपर्यंत पुढे. हो काय करायचं मग पहिले? हरभरा भाजायचा का पहिले खेळायचं? चला ना पहिले हरभरा भाजून घेऊ. हरभरा भाजला की मग खेळायला जाता येते नंतर. तोपर्यंत शांताराम काका बी येते. तसं करू ना मग. हरभरा आणून भाजून टाकू. मस्त खाता येते. खात मग मस्त खेळता येते नंतर. आहे का नाही? पण चला मग मी काय म्हणतो, आपण चौघजण जाऊ. चौघजण हरभरा आणायला जाऊ. या दोघा तिघा जाऊ दे इथंच. ते बॅट आणि थैला इथंच राहू दे. ऐकलं का रे? दत्त्या हे संख्या तुम्ही इथंच थांबा. हे सामान ठेवतो इथं. आम्ही येतो हरभरा घेऊन लगेच. अरे ठीक आहे, या ना. अरे जगण्या चाल. अबे भूषण जगण्या, शांताराम काकाच्या वावरातलं का हे हरभरा पकलाच नाही ना आणखी? एका झाडावर गाठा नाही आला का? आपण पूर्ण वावर फिरलो का? कुठंच नाही ना. हो राहिला दादा. एकही गाठाने पकडला का? हरभरा कुठच्या काळावर आता बाहेर आले? दुसरं कोणतं वावर केलेलं आहे का? शांताराम काकानं वावर केलेला आहे कोणाचं बटे किती ना? त्या वावरात जा म्हटलं असं नाही तर मग. नाही ना, आम्हाला म्हणे ते खोपडीजवळ जा म्हणे. खोपडीजवळच्या वावरात तिथं हरभरा तिथं भाजता येते म्हणे आपल्याला. मी काय म्हणतो भूषण, फोन ला शांताराम काकाले. काय हरभरा एक येतं गाठा नाही म्हणा येले. काय भाजायचं म्हणा. बरं आता फोन लावतो. दुसरं कोणतं वावर असेल त्याचं तर तेही समजते आपल्याला. अरे दा रिंग वाजू राहिली. काहो काका, आम्ही आलो तुमच्या वावरात. हरभरा काय गाठी आलेलेच नाही या. सांगा आता गेले का हे वावरात? मी म्हटलं कोणाच्या वावरातला आणला असेल येणं लगे भाजलाय असं. येणं फोन लावला मुले. अरे भूषण पाय ना इकडे तिकडे फिर रे जरसा. असेल कोणातरी कोपऱ्यात एखादा पकले असं ना कुणी कोण. नाही ना, पूर्ण वावर फिरून आलो आम्ही. कोण कुठंच तर नाही. सगळा हिरवाच आहे हो. एकही गाठाने पकडला गेले. हो का? मला वाटलं खरगे पकले असेल का? मी 8 दिवस झाले गेलो नाही वावरात. मी काय म्हणतो मग आता काय करता रे? काय करता म्हणजे आता हरभरा कुठचा आणायचा मग? एक काम करा ना मग. आपल्या लाईने पाटलाच्या वावरातला घे जरसा हरभरा. काही नाही त्याच्या वावरातला घे. तिथं ते पकलेला आहे वाटते त्याचा. घे त्यातला. सांगा आता लाईने पाटलाच्या वावरातला म्हणता. ते डॅनी अभिजान तिथं. डॅनी अभिजी काढीनं झोडतात मग आवाले. मी काय म्हणतो, तुम्ही कुठं आहात? तुम्ही या लवकर. ते डॅनी अभिजीला सांगा मग तुम्ही. मग म्हणजे हरभरा घेता येईल मग आपल्याला. सांगा आता मी जरी गेलो तरी काय ते डॅने ऐकते का माया? लाईने पाटलाचं असतं ऐकत नाही तर माय काय ऐकणार आहे? अबे का भूषण का माई म्हैस पै आली ना हे. हिच्या मागं जाऊ मी. ते सापडून नाही राहील ना. आणि मीच येणार होतो. एवढं तुम्हाला सामान दिलेलं का? आणि मी येणार नव्हतो का? पण मी काय म्हणतो, मी लाईने पाटलाला फोन लावतो. त्याला विचारतो. जर हरभरा घेतो म्हणतो. म्हणजे मग काय टेन्शन नाही मग आपल्याला. तसं करा मग. लाईने पाटलाला फोन लावा आणि आम्हाला लगेच सांगा फोन करून. तोपर्यंत आम्ही जात नाही बा ते डॅनी अभिजीच्या समोर. सांगा आता. मला वाटलं याला सांगायचं काम नाही. घेतील म्हटलं कोणाच्या वारातला, ज्याच्या वारातला पकलेला त्याच्या वारातला हरभरा घेतील आणि भाजतील लगे. येतं येणे तर उलटच केलं. आता डॅना तर वाघासारखाच खेकावते. लाईने पाटलाला विचाराव तर ते म्हणाल बाबाला विचार लागते. बाबाला विचारल्याशिवाय याचं पाणी हालत नाही. जाऊ द्या, पोराला सांगून द्या म्हण लागल. लाईने पाटलाला विचारलं मी. घ्या म्हण लागल किती पाहिजे ते हरभरा. पाहता येईल पुढचं पुढे. बोला ना शांताराम काका. विचारलं का लाईने पाटलाले? हो, लाईने पाटलाला विचारलं म्या. पाहिजे तेवढा घ्या म्हणे हरभरा. काय टेन्शन नाही. फक्त कसं आहे माहिती आहे का म्हणे, डॅनी अभिजीला माहित नको होऊ दे म्हणे. कसं आहे डॅनी अभिजीला जर माहित पडलं की एवढ्या पोरं आले दिला बा हरभरा. किती मोठे पोरं आले होते बा, एवढे मोठे आले होते. तर ते म्हणे आपल्या बाबाला सांगून देतात म्हणे. आणि बाबाला सांगितल्यावर तुम्हाला तर माहिती आहे म्हणे बाबा मला ओरडते म्हणून. हो, पण मी काय म्हणतो शांताराम काका, डॅनी अभिजीच्या कचाट्यातून हरभरा आणणं म्हणजे वाघाच्या जबड्यातून शिकार आणण्यासारखं आहे ना. सोपं नाही ते काम. काही नाही होत ना. एक दुकान लक्ष द्यायचं डॅनीवर. डॅनी एका कोपऱ्यात असला इकडे की तिकून एका साईडने आणायचा. तुम्हाला का सांगा लागते का रे? आणि दिसलाय बी नंतर माहिती पडलं डॅनीले तरी काही टेन्शन नाही ना. आपण लाईन पाटला विचारलेलं आहे ना. हो गड्या, ते बरं आहे. लाईन पाटला विचारलं म्हणता तुम्ही. मग सापडले तरी म्हणता येते मग लाईन पाटला विचारलं म्हणून आम्ही. हो, सापडलं तर सांगता येईल लाईन पाटलाला विचारलं म्हणून. पण शक्यतो सापडू नका. डॅनी अभिजीला सापडले नाही पाहिजे बरं तुम्ही. तुम्हाला तर माहिती आहे मग ते लाईन पाटील कशाला त्याच्या बाबाला घाबरतेत लय. ते आहे गड्या, लाईन पाटील लस घाबरतात ना त्याच्या बाबाले. त्याच्या बाबाला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. बरं ठीक आहे, मग आम्ही जातो. मग आता जाऊ का? हो जा. हरभरा आणला की तिथंच भाजा. आपल्या खोपडीवर भाजा. मी येतोच तोपर्यंत. मी येईपर्यंत तुरीवर आणि त्या हरभऱ्यावर लक्ष द्यायचा. डुकरी गिर आले तर पाहिजे बरं जरशे.
पाहतो ना आम्ही लय नाव काही टेन्शन नाही. डुकरं काय येते इथं, डुकरं नाही ना वाढणार नाही काही येत नाही. हा आणतो मग आम्ही. बरं जा मग, हा येतोच मी तोपर्यंत. का रे लागा शांताराम काका काय म्हणते पाय, हा डॅनी आबीच्या तिथून आणा म्हणते, पण डॅनी आबीची माहित नको होती म्हणे. चला ना मग, हा लाईने पाटला विचारलं म्हणते ना त्याने येरी. मग काय टेन्शन आहे आपल्याला. हो, पण पहिले हलाल पाहा लागेल ना डॅनी आबीची कुठे आहे काय ते, आपल्याला पहिले अंदाज घ्यावा लागेल ना. हा ना, पाहता येईल ना मग. चला चला बा मंडळी, डॅनी आबीजीला माहित नव्हता लाईने पाटलाच्या वरातला हरभरा आणणं म्हणजे काही सोपं काम नाही आहे. हा वाघाच्या जबड्यातून शिकार आणण्यासारखं कठीण काम आहे बा ते. पण पाहतो आता आम्ही, हा 7-8 जण आहो आम्ही, पाहू काय ना कसं तरी करतो आम्ही. तसं काही घाबराचं कामच नाही. हा लाईने पाटला विचारलं म्हणते ना शांताराम काका नेरी, हा सापडलं तर सांगता येते मग. पण तसं काय आम्ही काय सापडत नाही म्हणा त्याच्या हाताले. पाहू आता उद्या काय होते ते. हा नक्की डॅनी आबाजी पाहते आम्हाला का काय ते समजते तर उद्या. हा चला मग, कमेंटर लोकांची नाव आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये घेऊ. हा चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि कसा वाटला ते सांगा बरं. हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये.